हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सकाळ झाली की स्वयंपाकाची लगबग. आज आहे कारल्याची भाजी, वरण भात, चपाती, सोबतच श्रीषाचं पिण्याच्या पाण्याची बॉटल स्टेरलाइज करून घेतली. दाल फ्राय आणि भाजी होत आली. तिचं पिण्याचं पाणी मी सोन्याची वस्तू टाकून गरम करते, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. श्रीषाला रोज आता नवीन नवीन उद्योग सुचतात. आता तिला हे बेडवर ठेवलेलं सामान ते तिला हात पुरवायचं आहे. ती काही दिवसात काहीच ठेवणार नाही. सायंकाळ झाली आणि आम्ही निघालो खाली आरतीला जायला. गणपती बसल्यापासून मी रोज तिला खाली घेऊन जाते आरतीला. सोबत आजी दीदी सोबत असतात. तिला खाली नेलं की सर्वांना श्रीषाचा लाड करायचा असतो, सर्वांना तिला घ्यायचं असते. सोसायटीमध्ये मुलांचे गेम्स अरेंज झालेले आहे आणि ते रोज आम्ही एन्जॉय करतो. फार छान वाटते की वर्षातून हाच असा टाईम येतो की सर्व मुलं गेम्स खेळतात एक सोबत मिळून. ब्लाइंड फोल्ड गेम झाला, त्यानंतर रेसिंग झाली, त्यानंतर यांचं लिंबू चमचा झालं. खूप एन्जॉय केलं आम्ही आणि मोठ्यांनीसुद्धा एन्जॉय केलं. मी पण खेळले, गेम्स झाले आणि लगेच आरतीची तयारी झाली. आरती करून घेतली. त्यानंतर आम्ही निघणारच होतो की छोट्या मुलांचे डान्स सुरू झाले. पुढल्या वर्षी माझी श्रीषा या रांगेत कुठेतरी राहील आणि अशीच डान्स करत राहील. ती लवकरच मोठी होत आहे. खूप छान वाटतं मुलींना डान्स करताना बघून. आणि ही छोटी तर एवढी सुंदर डान्स करत होती की काय, जशी की ती प्रोफेशनल डान्सर आहे. खूप सुंदर डान्स करत होती. आम्ही घरी आलो आणि श्रीषा लगेच झोपी गेली. सो थँक्स फॉर वॉचिंग.